हे गाईज गुड मॉर्निंग. आणि आत्ता वाजलेले आहेत 9:30 आणि मी उठलेले आहे, पण मी आंघोळ वगैरे काहीच नाही केली आहे. आणि आज आहे बाबू बिट्टूची पदयात्रा चालू, आजपासून चालू होणार शिर्डीला जायला. आज 4 तारीख आहे आणि ते लोक तिथे 11 तारखेला पोहोचणार. तर आज त्यांचा पहिला दिवस आहे, तर मी त्यांना म्हणजे आमच्या इथेच आहे, तर मी त्यांना ड्रॉप करायला जाणार आहे. आणि आत्ता थोडीशी आपण व्हिडिओ वगैरे काढू, त्यांची रील्स वगैरे. तर आणि मी शोला पण जाणार आहे, तो हा व्लॉग कंटिन्यू राहणार आहे. तर भेटू आणि पूर्ण व्लॉग बघा, मज्जा येणार आहे. मी तुम्हाला दाखवेल, जर मी गेली इथून त्या पालखीपर्यंत तर मी तुम्हाला पालखी वगैरे पण दाखवेल. तर मग आता थोड्या वेळाने भेटू, त्यांची व्हिडिओ वगैरे काढायचे. सो बाय. आता मामा आलेला आहे, मामा म्हणजे प्रतीक. आणि बाबू त्याला आवाज देतोय आणि हे बिट्टू भैया वगैरे त्याला घ्यायला गेले. तर बाबूची रील्स काढतोय, तर भेटू आपण. हॅलो गाईज, केमचो कसं काय? मजा मा सर्व ठीक. आम्ही आता चाललो आहे शिर्डीला. आता चाललोय बॅग घ्यायला. आम्ही बॅग घेऊन जाणार, टेम्पोत ठेवणार. करतोय बाबू स्वतःच्या व्हॉइसचा व्हिडिओ बनवायचा, पण होत नाहीये, पण होतोय. आम्ही करू ट्राय द बेस्ट ट्राय. तर भेटू. माझ्या आंघोळ वगैरे काय झाली नाही आहे, फक्त रील्स काढायला मी बाहेर आली आणि फोटोज काढायला, आणि ब्लॉगमध्ये थोडासा आज शेवटचा दिवस आहे ना म्हणून. तर भेटूयात. आता इथे सगळेजण बसले आणि हा चड्डी घालतोय. चड्डी घाल चड्डी. हा तर नंगा पुंगा आहे, युट्यूबला गेला आता फेमस झाला. तू व्हायरल. आणि इथे लुफी सकाळ सकाळी बाबूचा फोन पाडलाय. स्वतःला तर फोन हे नाहीये, पण दुसऱ्यांचा पण फोन पाडतो हा पोरगा. फोडून टाकला. हे बघा, हा चड्डी घालतोय. घातली चड्डी घातली. हाच पोरगा तो नागडा आलेला आहे व्हिडिओ वगैरे काढून. आणि मी चालते माझ्या घरी जाऊन भेटू. ते लोक गेले थोडंसं फिरायला, तर भेटू घरी जाऊन. ही सगळ्यांची बॅग सगळ्यांनी अशी ठेवली आहे आणि गेलेत बाहेर. बॅगा वगैरे घेऊन चालले आता. बाबू पप्पांचे पाया पडायला चाललाय आणि बिट्टू पण. जेवण घ्या. काय खाल्लं? तो बिट्टू पडतोय. आता मम्मीची बारी. देवाच्या अय्या माझं पाय पडतोय बाबू. बिट्टू भेटणार आहे माझ्या पायात. ओम साईराम. चाललंय फोटोशूट. आता आपण भेटू डायरेक्ट 11 तारखेला मॉर्निंगला, तर नीट जावा. बिट्टू मावशीचे पाया पडणार आहे. मावशीचे पाया पड. मावशीचे पाया पडणार आहे आता. तर आता चालले. बाय बाय. बाय. मावशीचे पाया पडतोय.
अरे तुमच्या रागीत घेऊन ये, आज नाही घालायचं. व्यवस्थित जा, थोडी बुद्धी होते. बोल मावशी. ट्रॉली घेऊन आला हा. चालेल, बाय बाय. चलो बाय बाय. आता हे लोक चालले आहेत. मम्मी गेली तर मग भेटू, नाहीतर मग बघू थोड्या वेळाने कसं काय माझ्या शोचा निघण्यावरती डिपेंड आहे. सो बाय. मी जर चालू झाली इथूनच. बाय बाय. मार लावतो. मोठ्या याला नाही आणलं. तिथे फुल ठेव. चाललोय भाऊ बिट्टूला बघायला आणि आमच्या घराच्या इथेच आहे जवळ पालखी. तर आंघोळ नाही केली आहे, फक्त बघायला चाललोय. हिची झाली आहे, हिला स्कूलला जायचं आहे. तर 5 मिनटं बघू आणि लगेच येऊ. तर भेटूया. बाबू त्यांची पालखी चालतीये आणि मी इथेच बघणार आणि इथून आतमध्ये जाणार. तर बघा बाबू त्यांची पालखी. आणि भाऊ बिट्टू पण चालतातच आहेत, पुढे असतील. मी इथूनच जाणार आता घरी. मी पळतीये पालखीचा व्हिडिओ काढायचा आहे म्हणून. तर बघू भेटतो का आपल्याला. भेटतो बघा. तर आता आम्ही आलेलो आहे घरी आणि तयारी वगैरे करू. आणि माझी रिपोर्टिंग टाईम आहे स्टेशनला 4ची. पण मी आत्ताच आंघोळ वगैरे करून थोडंसं, जर मम्मी आली तर भाऊ बिट्टूला अजून भेटू आणि मग त्याच्यानंतर शोला जाऊ. शो आहे डोंबिवलीला. तर थोड्या वेळाने भेटू. थोडंसं आराम करते, लवकर उठले 8:30ला. तर भेटू थोड्या वेळाने. फोन आला होता मला. तर तो बोलला की आपल्या घराच्या इथेच येते पालखी, तर तू बाहेर गल्लीच्या इथे ये. तर मी आता गल्लीच्या इथे जाणार आहे. तर भेटू. बाबूला परत दाखवते. आज जेवढा वेळ होईल तेवढा वेळ मी बाबूला बघेल, कारण की 8 दिवस मला भाऊ बिट्टूला भेटायला नाही भेटणार. तर तो पण बघतोय चान्स की दीदीला कधी कधी भेटू. तर मग बघू. झालं तुझा नाश्ता केलास? अच्छा, मग आंघोळ पण केली. सर्दी कप झाली तुला? सर्दी कप झाली. मम्मी स्कूलमध्ये गेली. गंमत बघते. आईने तुला लॉक केलंय का? हे बघ डोरला. तुला आईची गंमत बघते. आई पाणी मारते, तू गंमत बघते. तू आता इथून आली? हा, आईची गंमत बघायला आली का? इकडे येऊ नको मम्मा. परत चाललोय भाऊ बिट्टूला भेटायला.
दिसलेला आहे मूर्ती दादा. आता आपण याला भेटू. हाय, कसं आहे? मस्त.